हॅलो गाईज, मी आत्ता बनवलं आहे बघा गरमागरम बेसनचं पिठलं बनवलं आहे. त्याच्याबरोबर आहे ना असं पातळच थोडंसं असं मीडियम बनवलं आहे, जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही, असं बघा मीडियम साईजचं पिठलं बनवलं आहे. कारण हे बेसनचं पिठलं मला असं खूपच आवडतं. आणि याच्याबरोबर मी आता ज्वारीची गरमागरम भाकरी करणार आहे आणि थोडासा इंद्रायणी तांदळाचा भातही करणार आहे. कारण हे असं सरसरीत पिठलं केलं ना, ह्याच्यामध्ये खूप सारा लसूण, कढीपत्ता, हिंग, जिरं, राईची फोडणी मारून आहे ना, मिरची, चांगली मिरचीचा ठेचा घालून असं मस्त मी पिठलं बनवलं आहे. तर हे खूप भन्नाट लागतं भाकरीबरोबर पण आणि इंद्रायणी तांदळाच्या भाताबरोबर पण. तर मी आता दोन्ही भात आणि भाकरी करणार आहे आणि मस्त हे पिठलं त्याच्याबरोबर सर्व करणार आहे. तर तुमच्याकडे अशा प्रकारचं पिठलं बनवतात का? नक्की मला कमेंट करून सांगा. आणखीन पिठलं असं बेसनचं कोणाकोणाला आवडतं भाकरीबरोबर खायला, तेही नक्की सांगा. थँक्यू.